वंचित बहुजन आघाडीकडून दिंडोरी आणि नाशिक लोकसभेचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत। नाशिकमधून करण गायकर आणि दिंडोरीमधून मालती थविल यांना उमेदवारी देण्यात आली आहे। नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तसेच आरोग्य, शेतकरी आणि शिक्षण या मुद्द्यांवर मी निवडणूक लढणार आहे, त्यामुळे माझी निवडणूक जनताच हातात घेईल असा विश्वास करण गायकर यांनी उमेदवारी जाहीर झाल्यावर व्यक्त केला आहे। देशाची परिस्थिती जर बघितली तर लोकशाही 100% धोक्यात आलेली आहे आणि त्यात महाराष्ट्राची परिस्थिती जर बघितली तर महाराष्ट्रामध्ये एकही पक्ष असा नाही की जो पूर्ण राहिलेला आहे। सगळ्या पक्षांचे तुकडे तुकडे झाले, कोण कोणासोबत हे कोणालाच कळत नाही। जर खऱ्या अर्थाने बघितलं, भाजपला जर कोणी जर कट्टर विरोधक असेल आणि जर कोणी पर्याय असेल तर फक्त वंचित बहुजन आघाडी आहे। त्यामुळे भाजप विरोधात जर कोणी खऱ्या अर्थाने दंड थोपटले असेल आणि खऱ्या अर्थाने लोकशाही वाचवण्यासाठी या ठिकाणी श्रद्धेय स्वाभिमानी नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी कंबर कसली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे उमेदवार उभे आहेत। त्यामुळे दिंडोरी आणि नाशिकमध्येही बाळासाहेब आंबेडकरांनी उमेदवार देऊ केलेले आहेत। आमचे नाशिक लोकसभेचे उमेदवार करणजी गायकर यांना उमेदवारी घोषित केलेली आहे। तसेच दिंडोरी लोकसभेमधून ती थविल यांची उमेदवारी घोषित केलेली आहे। उमेदवारी घोषित करताना दिंडोरी आणि नाशिक या ठिकाणी आत्तापर्यंत जे जातीचं समीकरण आहे ते समीकरण लक्षात घेऊन वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी घोषित केलेली आहे। वंचित बहुजन आघाडीचे 2.5 लाखाच्या आसपास सभासद आहेत आणि करणभाऊ गायकर यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर त्यांनी आत्तापर्यंत आपलं पूर्ण जीवन हे समाजकार्यासाठी वाहून दिलं आहे। भाऊसाहेब चव्हाणसारख्या माणसाने जेव्हा मोठ्या प्रमाणात स्कॅम केला होता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांच्या परती मिळवून देणे, मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता धावणे आणि मराठा आरक्षण मिळोपर्यंत न थांबण्याचा निर्धार करणभाऊंनी केलेला आहे। शेतकरी असेल, कष्टकरी असतील, त्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे यासाठी करणभाऊ शेवटपर्यंत झुंजत राहिलेले आहे आणि झुंजतही राहतील। आणि त्यांनी आत्तापर्यंत जो त्यांच्या कामाचा ठसा उमटवलेला आहे, मग ते छावा क्रांतिकारी सेना असो, स्वराज्य असो, मराठी क्रांती मोर्चा असो, याच्या माध्यमातून त्यांनी आपलं कार्य चालू ठेवलेलं आहे आणि 100% जनतेपर्यंत पोहोचलेला चेहरा म्हणजे करणभाऊ गायकर आहे। त्यामुळे या नाशिकच्या जनतेला करण गायकर काही नवीन नाही, त्यामुळे 100% आमचा उमेदवार विजयी होईल अशी आम्हाला या ठिकाणी खात्री आहे।